चला सगळ्यांना सुप्रभात, सुप्रभात, सुप्रभात. आजपासून आपला नवीन कार्यक्रम सुरू होतोय. एकदम ॲडव्हान्स कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. खूप काही टर्म्स आपल्याला समजल्या पाहिजेत. कारण ज्यावेळेला हे विहंगमचे सेशन मी सुरू केले, त्यावेळेला मला या गोष्टीची कल्पना नव्हती, की पृथ्वीवर काय बदल होत आहेत आणि आपल्याला कुठल्या बदलातून, परिवर्तनातून जावं लागणार आहे. त्यानंतर मला जेव्हा समजलं आणि माझं सायंटिफिक माइंड होतं आणि सायंटिफिक माइंड असल्यामुळं व्हेरिफिकेशन पहिल्यांदा चेक करायचं. सवय आहे मनाला, कोण काय म्हणतं, कोण काय म्हणतं, हे पहिल्यांदा चेक करायचं, त्याशिवाय ॲक्सेप्ट करायचं नाही. म्हणजे पहिल्यांदा चेक करायचं, सायन्स बघायचं, सायंटिफिक बघायचं आणि सायंटिफिक माइंड असल्यामुळे ते जर सायन्स कळालं, विज्ञान कळालं, तरच ॲक्सेप्ट करायचं. अशी मनाची धरती खूप लहानपणापासूनच होती. त्यामुळं ज्यावेळेला पृथ्वीवर बदल होतायत आणि आता युगपरिवर्तन वगैरे तर नंतर कळत गेलं, पण पृथ्वीवर बदल होतायत, पृथ्वीचे ॲक्सिस बदलतायत, मॅग्नेटिक पोल शिफ्ट होतायत. हे ज्यावेळेला कळायला लागलं, त्यावेळेला मी शास्त्रीय अभ्यास करायला सुरुवात केली. आणि डबल स्प्लिट एक्सपेरिमेंट म्हणून जे आहे, की सगळी धरती हे डोळा क्रिएट करते. आता तो पिरॅमिड दिसतोय, तो डोळा क्रिएट करते. इथे मंगलधेंड अशी दिसतीये, तो सगळा डोळा क्रिएट करत असतो. तर हा डबल स्प्लिट एक्सपेरिमेंट जेव्हा मी वाचला, त्यावेळेला मी लगेच एक्सेप्ट केलं. कारण मला त्याच्याही पेक्षा पुढचं ॲडव्हान्स माहिती होतं वाचन असल्यामुळं, की जे आपलं ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद गायले, भिंत चालवली, अशी जी काही उदाहरणं आहेत ती वाचून त्याच्यामागचं सायन्स आधीपासून बघायची हे लागलेलीच होती. तेव्हा एक लक्षात आलं, की मनशक्तीच्या जोरावर काहीही साध्य होतं. मनाने जर ठरवलं, तर या ब्रह्मांडात जे काही नाहीये बघा हां, मनाने जर ठरवलं, तर या ब्रह्मांडात जे काही नाहीये, ते सुद्धा आपण क्रिएट करू शकतो. हे माहिती होतं. आणि त्यामुळं मग मटेरियल सायन्स मी शिकवायची. माझा सब्जेक्ट मटेरियल सायन्स असायचा. हाय व्होल्टेज इंजिनिअरिंग होता, मटेरियल सायन्स होता. मटेरियल सायन्सची पुस्तकं मी बऱ्याच म्हणजे 2 युनिव्हर्सिटीला लिहिलेली आहेत. नागपूर युनिव्हर्सिटी आणि पुणे युनिव्हर्सिटी. आणि मी खूप मटेरियल सायन्सची चेअरमन पण खूप होते युनिव्हर्सिटी लेव्हलला. त्यामुळे त्याच्यामध्ये मी अद्ययावतपणा सिलेबसमध्ये सुद्धा आणला होता. मटेरियल सायन्सच्या खूप इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट घातले होते फर्स्ट टाईम इंजिनिअरिंगच्या. तर ह्याच्यामध्ये मटेरियल सायन्सचा अभ्यास केल्यामुळं एक मला कळलं होतं सायंटिफिकरित्या, की समजा आपण कुठलाही मेटल बघितला, कुठलाही धातू बघितला, हा एक्झिस्टिंग असतो. पण आता मला या बॉटलला जर गोल्डन बॉटल करायचं असेल, ते सुद्धा मनाने मटेरियल तयार होऊ शकतं. मनाने आपण कुठलाही बदल करू शकतो. जो मटेरियल अस्तित्वात नाहीये, तो सुद्धा क्रिएट करू शकतो. हे आधीपासून थोडंसं सब्जेक्ट शिकवताना वगैरे सगळं माहिती असायचं. आणि मुलांना त्या ह्यानीच शिकवायची, की बघा ही भिंत तुम्हाला निर्जीव वाटतेय का? ही भिंत निर्जीव नाही, ती पण हालतीये. पण आपल्याला दिसत नाही. आपल्या डोळ्याची क्षमता तेवढी दिसत नाहीये, की आपल्या भिंतीतलं सगळं आपल्याला जे हलतंय ते दिसतं. हे असं सगळं शिकवायचीच मी. मग त्यामुळं मला जे समजलं, की बाबा डबल स्प्लिट एक्सपिरियन्स सगळं आपणच प्रोड्यूस करतो, डोळाच प्रोड्यूस करतो. नंतर आपण वाचन बरंच केलं. वेदांत वाचले, आपण वेद काही वाचले, 1-2 वेद वाचले. नंतर उपनिषद वाचली. मग त्यातून आपल्याला कळत गेलं, की बाबा सगळ्या आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये धार्मिक आपण म्हणायची सवय, पण मी म्हणते काही ग्रंथांमध्ये आपल्या त्याच्यामध्ये हे सगळं वर्णन आहेच आहे, की युग बदलतच जातं, सगळं अनश्वर आहे. म्हणजे आता हे जे काही ब्रह्मांड आहे, अहं ब्रह्मास्मी, पिंडी ते ब्रह्मांड हे सगळं लिहिलेलंच आहे. मग हे सगळं लिहिलंय, तर परिवर्तन सुद्धा लिहिलेलंच बघितलं आपण. आणि हे युग परिवर्तन चालू आहे आणि आपण खूप मोठे म्हणजे भाग्यवान आहोत, की या क्रिएशन्सला आपण करतोय क्रिएट. आपल्याशिवाय दुसरं कोणी क्रिएट करत नाही. कारण मी सांगते आपण काहीही क्रिएट करू शकतो. जे ब्रह्मांडात नाही ते सुद्धा आपण क्रिएट करू शकतो. कारण हे सगळे क्रिएशन्सचेच खेळ चाललेत. जसं नाटक बघतो, जसं सिनेमा बघतो, पडद्यावर दिसतो, खरं काहीच नसतं. तसंच आपण हे सगळं क्रिएट करत चाललोय.
मग त्यामुळे हे सगळे ॲडव्हान्स जे काही आहेत ते तुम्हाला समजून सांगायचेत. कारण त्याच्यापुढं मला जाता येत नाहीये. आपण ज्या काही फिलॉसॉफी ठेवल्या, जे काही तत्वज्ञान ठेवलं, 21 दिवसाचा आपण कोर्स केला. 21 दिवसाच्या कोर्समध्ये आपण बरचसं सायन्स बघितलं. सुरुवातीपासून कोणीही घेत नव्हतं तेव्हापासून मी फ्रिक्वेन्सी ग्राफवर वगैरे बोलायला लागले. आत्ता येणारे लोकं आत्ता ते बोलतात. पण आपण तुम्हाला नुसतं बोलून नाही, त्याच्यावर सगळे टेक्निक्स करून, आपण डेव्हलप करून, आपण ते इम्प्लिमेंट करून आपलं जीवन सुद्धा बदललेलं आहे. ज्यांनी 21 दिवसाचा कोर्स केला, टेक्निक्स केले. तर हे जसं शास्त्र तुम्हाला पटल्यामुळं सदैव जी काही फिलॉसॉफी आहे, सदैव जे काही आपण डिस्कस करतो, बोलतो, ते तुम्हाला समजतंय. आता याच्या पुढं जायचंय. याच्या पुढं जायचंय. ज्या मनाला एक्सेप्ट झालेलं नाहीये, त्या मनाला एक्सेप्ट करायला लावायचंय. जसं काल मी टाकलं ह्याच्यातलं की दत्तात्रय, त्रिपुर त्रिपुर रहस्य पुस्तकातलं आता मी केली ऑर्डर, करते आज. तर त्याच्यातलं वाक्य टाकलेलं आहे, की बाबा देवाची पूजा ही सगुणात्मक पूजा कोणासाठी आहे? तिथे स्पष्ट लिहिलेलं आहे. त्यामुळे मी सारखी म्हणतीये, की तुम्ही वर चला, वर चला, वर चला. देवपूजा करताय, सगळं चांगलंय, करत राहायचंय, सोडायचं पण नाहीये. पण तोपर्यंत वरच्या स्टेप सुद्धा करायच्या. म्हणजे ध्यान हे करायचंच आहे. मग हे पण करूयात, ते पण करूयात. नुसतं ते नाही करायचं. मग तसं आता आपल्याला वरच्या गोष्टी समजून घेतल्या तुम्ही एकदा, की मग सगळं तुम्हाला अजून त्याच्या पुढचं सगळं करता येईल. म्हणून मग अमृता मॅडमना म्हटलं, "मॅडम एक ॲडव्हान्स तुम्ही घ्या." कारण अमृता मॅडमचा पण अभ्यास झालेला आहे. आता मला जर काही डिस्कस करायचं झालं, तर मी त्यांच्याबरोबर करते. त्यामुळे मग त्यांना मी म्हटलं, की "मॅडम हे तुम्ही घ्या सगळं क्वांटम मेकॅनिक्स, फिजिक्स, क्वांटम टनेलिंग." कारण काही माइंड एक्सेप्टच करत नाहीये. व्हिज्युअलायझेशन करायचंय आम्हाला, आम्हाला काही मिळवायचंय, हे सुद्धा एक्सेप्टन्स नाहीये. एक जे डोक्यात बसले तेच फिट ठेवलं जातं. नाही, 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 नाही. ध्यान हे काही मिळवण्यासाठी नाहीये. आम्हाला आता प्रापंचिक काही नको. आम्हाला आता कशाची अपेक्षा राहिली नाही. असे म्हणणारे आहेत आपल्याजवळ. त्याच वेळेला मग शरीराला काही झालं, की मग नाही, 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 माझं हे बरं झालं पाहिजे असं येतं. मग शरीर काय आहे? आपण नाहीच आहे ना, आपलं नाहीच आहे ते शरीर. मग हे ज्या वेळेला काही कन्सेप्ट ठेवलेत मनामध्ये, की मला कशाच्या मागे लागायचं नाहीये, ते साफ चुकीचं आहे तुम्हाला सांगते. आता हा कोर्स झाल्यावर तुम्हाला कळेल, की आपलं जे व्हिज्युअलायझेशन टेक्निक आहे ते अत्यंत महान आहे. ते लागणारच आहे असेन्शनला किंबहुना त्याच जोरावर आपण क्रिएट करतोय. आपण व्हिज्युअलायझेशन करूनच क्रिएशन चाललेलं आहे सगळं. आपण या युग परिवर्तनाला आपण बदलवतोय. मग इतकं जर महान आहे व्हिज्युअलायझेशन आपलं टेक्निक, मॅनिफेस्टेशन आपलं टेक्निक, की जे प्रापंचिक सुख मिळवायला नाही वापरायचंय, पण क्रिएशन्सला वापरायचंय प्लॅनेटच्या क्रिएशन्सला. मग आता हे जे आहे ना क्वांटम टनेलिंग, मग क्वांटम टनेलिंग एकदा समजलं, की तुम्हाला अजून पुढच्या गोष्टी कळणार आहे. मग मॅडमना म्हटलं, हे सगळं घ्या." आणि मॅडमना पण काही वाटलं, ते आम्ही दोघींनी मिळून ते ठरवलं. आता मॅडम घेतायत, मी जास्त वेळ घेत नाही. अमृता मॅडम, तुमचे खूप खूप धन्यवाद. नेहमीच तुम्ही हो म्हणता आणि प्रयत्न करून म्हणजे किती आपल्या अडचणी येतात, आपण काही करू शकतो तुमच्या सानिध्याने, तुमच्या सहकार्याने. तर खूप खूप तुमचे धन्यवाद आणि तुम्ही आता सुरू करा. मी जास्त वेळ घेत नाही. खूप खूप धन्यवाद मॅडम. सर्वांना शुभ सकाळ. मुळात सार जो काय आहे ते मॅडमनी खूप आधीपासून सांगितलेलंच आहे आणि आत्ताही पुन्हा रिपीट केले बऱ्याच जणांसाठी. तर नेमकं आता लॉजिकल माइंड आपलं काम करतच असतं. बऱ्याचदा डाऊट आपल्याला आपल्यावरतीच येत असतो किंवा जे शिकतोय आपण इथून पण वेगळं काहीतरी जे दुसरीकडे नाही आहे, त्याच्यावर पण खूप वेळा मनात येतं. म्हणजे आपल्याला वाटतं एका बाजूने की हा हे खरंही असेल सांगतायत म्हणजे, पण स्वतःच्या मनाला पटतही नाहीये की हे कसं काही खरं असू शकतं, की खरंच असं होईल का? खूप आपण सकारात्मक भावनेत जाऊन सरेंडरनेस मध्ये जाऊन ठरवलं तरी पण बऱ्याचदा आपल्याला कधी ना कधीतरी असा डाऊट येतो किंवा शंका येते की अरे होईल का? किंवा झालं तरी हे याच्यामुळे झालं असेल की ते योगायोगानं झालं असेल वगैरे वगैरे. तर आपण ते बघणार आहोत. तर मला ना पीपीटी थोड्या वेळाने शेअर करेन. पीपीटी पण बनवली आणि आपल्याला व्हिडिओ पण बघायचा आहे. तर तेव्हा आपण रेकॉर्डिंग बंद नोट्स करणार. करते आत्ताच. हां. तर हं. खूप सारा पार्ट याच्यातला जो आहे तो व्हिडिओमध्ये
बघून खूप कळणार आहे. त्यामुळं सगळ्यांनी लाईव्ह जॉईन होऊन बघितलं तर जास्ती कळेल, कारण कॉपीराईट ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आपल्याला सगळंच रेकॉर्डिंग करता येणार नाहीये. तर ज्यांना या कन्सेप्ट जाणून घ्यायचे त्यांनी एक 4-5 दिवसासाठी स्वतःला थोडंसं लवकर उठून लाईव्ह जॉईन करण्याचा प्रयत्न करा, एवढंच सांगेन मी. तर आज आपण बघणार आहे की चेतना जी मॅडम, आहे. आपण सगळे रेकॉर्डिंग नाही द्यायचे. येस. सगळं फुल नाही रेकॉर्डिंग द्यायचं. आणि आता तुम्हाला जे कॉपीराईट किंवा काही गोष्टी रेकॉर्डिंग मध्ये येऊन द्यायच्या नाहीत, तुम्ही पॉज करा रेकॉर्डिंग. पॉज करून थांबून पुढचं करा आणि सगळं करूच नका. तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं सगळं रेकॉर्डिंग नाही द्यायचं. ओके, ठीक आहे, चालेल. कारण हे सगळं आपलं डिझायनिंग आहे, त्यामुळे नाही द्यायचं. चालेल. तर हा. आपण एका वेगळ्या प्रवासाची सुरुवात करतोय आज, कारण खूप जणांची खूप वेगवेगळ्या पद्धतीने डोळे उघडणार आहेत. हे आधीपासून आपण ऐकतोय मॅडमकडनं, आणि ते खरंच उघडणार आहेत की आणखीन झाकले जाणार आहेत, हे आता आपल्याच चेतनेवरनं कळेल. कारण नावच आहे चेतना ते ब्रह्मांडापर्यंतचा हा जो काय निर्मिती किंवा प्रवास आहे, तो प्रवास आपण आज चालू करतोय. ही जी निर्मितीची यात्रा आहे ती चालू करतोय. तर चेतनेपासून ब्रह्मांडापर्यंतची निर्मिती जी आहे ती वेगळं कोणी करत नाही आहे, ती आपणच करतोय. आपलीच चेतना करत आहे. हे खूप सुंदर प्रकारे त्या डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्या आधीची सुरुवात थोडक्यात सांगेन की जो काही आपण विषय आत्ता जाणून घेणार आहे, तो आपली संपूर्ण विज्ञानाची दिशा बदलून टाकणार आहे. अध्यात्माची नाही म्हणत आहे, विज्ञानाची दिशा बदलून टाकणार आहे. आत्तापर्यंत आपण जे काय जग बघितलेलं आहे, बघत आहे आणि भविष्यातही बघणार आहे, किंवा ह्याच्या आधी अनुभवले, आत्ता अनुभवतोय, नंतर अनुभवणार आहे. बऱ्याच गोष्टींना आपण खऱ्या आहेत म्हणून स्पर्शही केलाय, हातात घेऊन वापरलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत, सगळं केलंय. हे सगळं समजायला, ऐकायला आत्ता आपल्याला खूप नॉर्मल वाटतंय, आणि आहे नॉर्मल तसं बघितलं तर. थोडक्यात सांगायचं तर फिजिक्सची कन्सेप्ट आहे. फिजिक्स म्हणजे जे सायन्स शिकलेत, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ्स महत्वाचे विषय मानले जातात 10वी नंतरच्या पुढच्या प्रवासामध्ये. कुठल्या? शैक्षणिक प्रवासामध्ये. आत्ताच्या युगाप्रमाणे म्हणू आपण, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण कंपॅरिझन करू, कारण आपली चेतना आहे ना, डायरेक्ट सांगितलं ना काय पटत नाही ना, किंवा कुठली गोष्ट चांगली किंवा वाईट हे फक्त कंपॅरिझनच ठरू शकते. तर समजण्यासाठी म्हणून कंपॅरिझन करतोय. तर नॉर्मल फिजिक्स आणि क्वांटम फिजिक्स याच्यामधला फरक आधी आपण बघूयात की काय वेगळेपण आहे त्याच्यात. म्हणून क्वांटम फिजिक्स वेगळं निर्माण झालंय, किंवा आत्ता ते सगळेजण बोलतायत त्याच्याबद्दल, किंवा हे खूप आधुनिक आहे आणि समजायला अवघड आहे वगैरे वगैरे. खरं बघितलं तर एक सोप्या शब्दात सांगते की काहीच अवघड नाही आहे, खूप सोपं आहे. फक्त स्वीकार भाव पाहिजे. खूप सोपं आहे. म्हणजे तसं बघितलं ना, आपलं आत्तापर्यंत शिकलेलं फिजिक्स, म्हणजे मी माझं सांगेन, सायन्स शिकले तर मला सगळ्यात अवघड फिजिक्स जायचं, किंवा पेपरमध्ये लिहिणं खूप अवघड जायचं, समजायचे कन्सेप्ट. पण त्या पुस्तकी शब्दांमध्ये लिहिणं खूप अवघड जायचं आणि मार्क्स त्यामुळे कमी पडायचे. तर उलट नॉर्मल फिजिक्स समजायला आणि ते शब्दांमध्ये उतरवायला सांगायला थोडं अवघड म्हणू शकतो आपण. पण क्वांटम फिजिक्स खूप सोपं आहे समजल्यावरती. आणि हे समजणंही अवघड नाहीये. तर कोणाला काही बॅरियर असेल आत्ताच सांगेन की ते रिलीज करा, की बऱ्याच जणांनी ध्यान केलं म्हणून लिहिलंय. तर ज्यांनी नसेल केलं त्यांनी 1-2 मिनिटं डोळे बंद करून जो काही विषय समोर आलाय, भलेही त्याचं नाव अवघड शब्दात आहे किंवा ऐकलं असेल एकमेकांकडनं इकडनं तिकडनं की अवघड आहे अवघड आहे, पहिली गोष्ट की सरेंडरमध्ये, समर्पित भावामध्ये आपल्या स्वतःच्या चेतनेला समर्पित व्हायचंय, बाकी कोणालाही नाही. आणि हा विषय आपल्यापर्यंत आलाय, आपण वेळेमध्ये इथपर्यंत पोहोचलोय, याचा अर्थ ते आपल्याला समजणार आहे म्हणूनच आपल्यापर्यंत पोहोचले. त्यामुळे त्याच्यात अवघड असं काहीच नाहीये, खूप सोपा भाग आहे हा. आणि सहजरित्या माझ्या चेतनेला तो समजणारा आहे, माझ्या कॉन्शियसनेसला तो समजणार आहे. आणि हे मी पूर्णपणे जाणते, जाणतो. म्हणून स्वतःच्या चेतनेला सरेंडर व्हायचंय, स्वतःच्या मनाला, बुद्धीला, शरीराला
सांगायचंय की आत्म्यापेक्षा ऍडव्हान्स कोणच नाहीये, चेतनेपेक्षा ऍडव्हान्स कुठलीच गोष्ट नाहीये. त्यामुळे हे सोपंच आहे आणि मला समजणार आहे म्हणून माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळे हा पहिला जो बॅरियर आहे आपल्या मनातला की काहीतरी अवघड आहे, हा पूर्ण काढून टाकायचा आहे. त्याच्यानंतर आता आपण बघूयात की काय आहे हे फिजिक्स म्हणजे. पहिला सगळ्यात सोपा पार्ट, आपल्याला बॉल माहिती आहे. लहान मुलं चेंडूने खेळतात जो म्हणतो आपण, तो बॉल. त्याला आता तो कसा असतो काय असतो हे सांगायची गरज नाही, नुसतं बॉल किंवा चेंडू म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू आले जे की बाजारामध्ये उपलब्ध आहेत. बरोबर. हा चेंडू किंवा हा बॉल फेकला, आपण हाताने तो फेकला, समोर फेकला तर समोर जाईल, तिरका फेकला तर तिरका जाईल. बरोबर. हे तर आपल्याला कळतंय. हेच फिजिक्स आहे, वेगळं काही नाही आहे, आपलं नॉर्मल फिजिक्स तेच आहे. किंवा झाडाचं फळ, मग ते न्यूटनच्या भाषेत सफरचंद असेल किंवा आपल्यासाठी आंबा असेल, फणस असेल, केळ असेल किंवा आणखीन कुठलं तरी फळ असेल, ते खाली पडणं म्हणजे काय सांगितलंय, गुरुत्वाकर्षण शक्तीचा नियम न्यूटननं त्याचा शोध लावला होता. हेच फिजिक्स आहे, वेगळं काही नाहीये. ते खाली पडणं. गाडी, आपण गाडीने जातो, बसनी प्रवास करतो, कारनी प्रवास करतो. गाडीचं ऍक्सलरेटर म्हणजे स्पीड वाढवण्यासाठीचं जे काही सिस्टीम दिली, ती दाबली किंवा वाढवली तर गाडी फास्ट पळते. सेम जसं गाडी फास्ट जाण्यासाठी ऍक्सिलेटर आहे, तसंच गाडी थांबवण्यासाठी ब्रेक म्हणून असतो. बरोबर. तर गाडी चालत असताना ती फास्ट चालू दे किंवा हळू चालू दे, ती चालत असताना तिचा ब्रेक दाबला तर गाडी थांबते. बरोबर. ही सगळी उदाहरणं जी दिलीत, बॉल फेकण्यापासूनची गाडी थांबण्यापर्यंत, ब्रेक लावण्यापर्यंतची, ही सगळी आपल्या नॉर्मल क्लासिकल फिजिक्स म्हणतात. जे आत्तापर्यंत फिजिक्स आपण शिकलोय त्या फिजिक्समध्ये हे सगळी उदाहरणं आहेत किंवा हे सगळं समजावलं जातं वेगवेगळे नियम वापरून, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी निर्माण केलेले किंवा शोधून काढलेले. आता हे सगळं दिसणार आहे आपल्याला. बरोबर की बॉल आपल्याला दिसतो, सफरचंद आपल्याला दिसतं, गाडी आपल्याला दिसते, गाडी चालतानाची दिसते, थांबलेली दिसते, तिचा स्पीड कमी होतंय का जास्त होतंय हेही कळतंय आपल्याला. पण जी खूप सूक्ष्म गोष्ट आहे जी डोळ्यांना दिसतच नाही आपल्या, सगळ्यात सूक्ष्म म्हणजे मायक्रोस्कोप घेऊन सुद्धा दिसणार नाही एवढ्या सूक्ष्म लेवलच्या गोष्टी अस्तित्वात आहेत. त्यातल्या त्यात आता टेक्नॉलॉजी जी म्हणतो आपण, त्याचाच एक भाग आपण बघतोय आता विज्ञानाचा, शिकतोय आजपासून, अनुभवणार आहे तो, तो म्हणजे क्वांटम फिजिक्स. तर हे जे चाललंय ते सगळं अणुपेक्षाही लहान कण जे आहेत त्याच्यासाठी जे नियम आहेत ते क्वांटम फिजिक्समध्ये आहेत. जसे आता आपल्याला डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टींसाठीचे जे नियम होते ते क्लासिकल फिजिक्समध्ये होते. न्यूटनचा नियम म्हटलं आपण, न्यूटनचे इवन 3 नियम आहेत, ते बघू आपण एक 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 पुढे. तर ह्याच्यासाठी क्लासिकल फिजिक्स म्हणजे आतापर्यंत फिजिक्स होतं. आणि क्वांटम फिजिक्स कशासाठीच आहे, तर सगळ्यात लहानातली लहान कण जे आहेत त्यांच्यासाठीचे नियम किंवा त्याच्या सोबत प्रयोग केल्यानंतर आलेले वेगवेगळे अनुभव म्हणजे क्वांटम फिजिक्स आहे. मग आता आपण क्लासिकल फिजिक्स जे बघितलं त्याच्यात न्यूटनचा लॉ म्हणजे खरं बघितलं तर 17 ते 19व्या शतकापर्यंत जे विकसित झालं, जे भौतिकशास्त्र, जे फिजिक्स, ते क्लासिकल फिजिक्स. ज्याच्यामध्ये महत्वाचे जे शास्त्रज्ञ होते न्यूटन होते, जेम्स जेम्स क्लर्क मॅक्सवेल म्हणून होते, गॅलिलिओ आपण बघितलंय ना, गॅलिलिओ दुर्बिणीचा शोध वगैरे म्हणजे खगोलशास्त्राशी बरेच त्याने हे केले. तर ही सगळी भौतिकशास्त्रातली किंवा क्लासिकल फिजिक्स मधल्या कन्सेप्ट शोधून काढण्यासाठी या शास्त्रज्ञांनी खूप मोठा सहभाग घेतला आणि त्यांच्यामुळे ते कळाले. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे गॅलिलिओनं ग्रहांच्या स्थिती सांगितल्या, काय आहे खगोलशास्त्र वगैरे वगैरे. क्रिकेटचा बॉल त्याला लावणारा फोर्स म्हणजे जितका आपण जोरात फेकू एखाद्या भिंतीवर तितक्याच जोरात तो परत येईल. बरोबर. न्यूटनच्या नियमामध्ये तो आहे. तसंच म्हणजे गाडीचे ब्रेक दाबवल्यावर थांबणं गाडी, एक्सेलेटर वाढवल्यावर फास्ट जाणं गाडी, किंवा रॉकेटचं उड्डाण,
किंवा आपण आता मोठमोठ्या इमारतींच्या रचना बघतो किंवा मोठमोठे ब्रिज बघतो, हायवेवरचे जे काय म्हणू आपण, मोठमोठ्या नवीन कन्सेप्ट आलेत आता, त्या सगळ्या, ही सगळी उदाहरणं जी आहेत ते क्लासिकल 17 ते 19व्या शतकात जी काही क्लासिकल फिजिक्स, क्लासिकल भौतिकशास्त्र आहे त्याचा उपयोग करून डेव्हलप केलेल्या गोष्टी आहेत. तर जसं आता म्हटलं की क्रिकेटचा बॉल जो आहे किंवा चेंडू आहे, ज्याला आपण जेवढ्या जोरात फेकू एखाद्या भिंतीवर तेवढ्याच जोरात तो परत येईल, बरोबर. याला काय म्हणतात की प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते, बरोबर. तर मग हे जे काही क्रिया आहे, म्हणजे जोरात बॉल फेकण्याची, ती क्रिया कोणी केली आहे? तो बॉल स्वतःहून जोरात जाऊन आपटलाय का? नाही. त्याला आपण फोर्स दिलाय. म्हणून न्यूटन पहिला नियम सांगितला ना, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन, जे सायन्सचे त्यांच्यासाठी थोडीशी माहिती म्हणून सांगते, कारण आपल्या लॉजिकल माइंडला पटायला पाहिजे ना. आणि जे नाही आहेत सायन्सचे पण क्युरिओसिटी आहे, ते सुद्धा हे लिहून घेऊ शकता आणि नंतर त्याच्याबद्दल तुम्ही ChatGPT किंवा गुगलवर वाचलं तर आणखीन तुम्हाला कळेल. फक्त प्रूफ आपल्याला लागतात ना, काहीतरी साक्ष पाहिजे, काहीतरी प्रूफ पाहिजे, म्हणून हे सांगते सगळं. तर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन हे शिकलोय फिजिक्समध्ये आपण. म्हणजेच प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया ही असते. म्हणजे त्याच्यात बाह्य बल, म्हणजे बाहेरून बल नसलं तर वस्तू तिची अवस्था कायम ठेवते. जसं बॉलला सांगितलं, आपण जोरात फेकलं तर तिला, म्हणजे आपण जर फोर्स लावला तर बॉल जो आहे तो फास्ट जातो, आपटतो पुढे जाऊन भिंतीवर. जर आपण काहीच नाही केलं त्या बॉलला, तर तिची अवस्था कुठे जसा जो बॉल ठेवला असेल तसाच राहतो ना. हे तर खूप सोपं उदाहरण आहे समजण्यासाठी. तसंच सायकल चालवताना पेडल मारतो आपण. पेडल मारणं जर बंद केलं तर सायकल थांबते. का? तर त्याच्यामध्ये इनर्टिया, म्हणजे या कन्सेप्ट क्लासिकल फिजिक्समध्ये सांगितलेले आहेत. मग अचानक जेव्हा आपण ब्रेक मारतो तेव्हा आपण, म्हणजे आता बसने चाललो असेल किंवा गाडीने चाललो असेल आणि आपल्याला माहित नाही, आपण आपल्या आपल्या धुंदीत आपल्या आपल्या गप्पांमध्ये आहे आणि समोर काहीतरी आलं म्हणून ड्रायव्हरने जोरात ब्रेक दाबला, तर काय होतं? आपण झुकतो ना पुढे, बरोबर. हाच आहे तो न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे. तर इथं आपल्याला काही लॉ वगैरे बघायचे नाहीत, आपल्याला महत्वाचं काय समजून घ्यायचंय की हे ब्रह्मांड जे निर्माण झालंय ते कुणी केले, हा पहिला प्रश्न आहे. त्याच्या बऱ्याचशा कन्सेप्ट आपण वेदांमध्ये किंवा आणखीन कुठं कुठं खूप स्टोऱ्या ऐकल्यात त्याच्या, रामायण महाभारत, आणखीन काय आपले जुने पुराणे ज्या काही गोष्टी आहेत त्यातून, बरोबर. हे सगळं मान्य आहे. पण त्याच्यापेक्षाही आणखीन विज्ञानाच्या रूपानं असं काय आहे की ज्यातनं हे निर्माण झालंय आणि कसं झालंय, त्याचं गूढ म्हणू आपण. मग हे जे न्यूटनचा पहिला लॉ आहे की अचानक ब्रेक दाबला की आपण पुढे झुकतो, बरोबर. हे सगळं 17 ते 19व्या शतकापर्यंत झालेलं आहे. मग 19व्या शतकाच्या शेवटी काय झालं की शास्त्रज्ञांना काही काही प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळत नव्हती. जसं की त्यांनी उदाहरण सांगितलं की एखादी गरम वस्तू असेल तर ती विशिष्ट रंगानं चमकते. फॉर एक्झाम्पल, सोनं जर जास्ती तापवलं तर जास्त चमकतं, बरोबर. भट्टीत तापवलं तर ते जास्ती उजळतं ना. तसं इलेक्ट्रॉन जे आहेत ते अणूमध्ये स्थिर कसे काय राहतात, आता ते मॅडमना जास्ती हे रिलेट होतील, कारण त्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये त्यांनी आता सांगितलं आपल्याला की त्यांनी पुस्तकं पण लिहिलेत. आणि हे सगळं इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल ज्या सिस्टीम आहेत, म्हणजे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय, आपण आपल्या घरात जी काय विद्युत उपकरणं वापरतोय त्याच्या मागचं विज्ञान जे आहे त्याचं नाव, त्या फील्डचं नाव, त्या ब्रांचचं नाव इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल याच्याशी रिलेटेड आहे. तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन बद्दल खूप डीप मध्ये अभ्यास आहे आणि त्याच्या आधारावर ते आपण जे काय आता लाईट वापरतो, स्मार्टफोन वापरतो, आणखीन काय रिमोटवर चालणारा फॅन आला, रिमोटवरच्या गाड्या आल्या, हे सगळे त्याच्याशी रिलेटेड आहे. मग शास्त्रज्ञांना 19व्या शतकाच्या शेवटी प्रश्न पडले की हे इलेक्ट्रॉन अणूमध्ये स्थिर कसे काय राहतात किंवा कसं राहतात ते नेमके. किंवा प्रकाश, म्हणजे सूर्याकडनं येणारा प्रकाश म्हणू आपण, किंवा ट्यूबलाईट मधनं पडणारा प्रकाश. आता ट्यूबलाईट आहे म्हणून, पूर्वी तर जेव्हा शोध लावले गेले तेव्हा सूर्याचा प्रकाश होता. तर सूर्याचा प्रकाश कन्सिडर करूया. सूर्याचा जो प्रकाश आहे तो प्रकाश कणांपासून बनलाय की तरंगांपासून बनलाय? हा सूर्यप्रकाश किंवा नुसता प्रकाश कन्सिडर केला, लाईट म्हणू आपण त्याला, ती कणांपासून बनलेली आहे. ती लाईट म्हणजे कण आहेत की तरंग आहेत, पार्टिकल आहेत की वेव्ह आहेत?
खरं तर या क्वांटम फिजिक्सची सुरुवात या प्रश्नापासून झाली. तर इथं बऱ्याच जणांना म्हणजे शास्त्रज्ञांना वाटलं होतं की हे फिजिक्स आता इथं पूर्णपणे आपण शिकून पूर्ण झालोय, असं अनेक शास्त्रज्ञांना सुद्धा वाटलेलं. पण अचानक काही प्रयोग केले गेले, ज्यांना प्रश्न पडले तेव्हा, आणि ते प्रयोग करताना सगळंच काहीतरी बदलून गेलं. जसं आता आपली आपण धारणा बदलणार आहेत हे सगळं ऐकल्यानंतर. मग हे क्वांटम फिजिक्स जे आहे ते सन 1919ला जन्माला आलं. खरं बघितलं तर ते 1801 मध्ये त्याचा पहिला एक्सपेरिमेंट केला गेला होता. पण मॅक्स प्लँक नावाचा जो शास्त्रज्ञ आहे, त्यांनी 1900 मध्ये सांगितलं की ऊर्जा ही कंटिन्युअस किंवा सातत्यपूर्ण नसते, तर ती लहान लहान पॅकेटमध्ये त्यांचं देवाणघेवाण करत असते. म्हणून त्याला नाव काय दिलं? क्वांटम. कारण हे लहान लहान पॅकेटमध्ये जी काही देवाणघेवाण करणारी ऊर्जा आहे त्याला क्वांटा म्हटलं जातं. QUANTA क्वांटा म्हटलं जातं त्या पॅकेट्सना. म्हणजे ऊर्जेचं देवाणघेवाण करणारे जे लहान लहान कणांचे पॅकेट्स आहेत त्याला क्वांटम म्हटलं जातं. म्हणून त्याच्यावरनं काय नाव दिलं? क्वांटम दिलं गेलेलं आहे. मग हे क्वांटम आणि त्याचा आणखीनही अर्थ आहे, बघू आपण. तर मग ह्याच्यामध्ये ही थेअरी थोडक्यात काय सांगायचं आहे की एक प्रश्न आहे की तुम्हाला विचारलं की तुम्ही जिना चढत आहे, बरोबर? जिना चढत असाल आणि समजा एक जिना आहे ज्याला 15 पायऱ्या आहेत. आणि तुम्ही एक ठराविक पायऱ्या चढून वर आलात आणि म्हणजे यायला लागलायत वरती, आणि तेवढ्यात मी तुम्हाला फोन केला आणि विचारलं की कुठल्या पायरीवर आहे तुम्ही. तर आपण एकतर साधारणपणे उत्तर काय देतो की निम्म्यापर्यंत आलोय, किंवा संपत आल्यात पायऱ्या, किंवा सुरुवात केली चढायला. जे जरा स्मार्ट लोक आहेत, कितव्या पायरीपर्यंत आलंय विचारले. जसं आज ग्रुपमध्ये बघितलं असेल, नक्षत्राच्या झाडांबद्दल मॅडमने कोण कुठलं घेऊ शकणार आहे त्याच्या नावासकट लिहायला सांगितलं होतं. आपण काय लिहिलं? मग जे स्मार्ट असतात, ज्यांना प्रश्न कळतो व्यवस्थित, किंवा व्यवस्थित अवेअरनेस असतो, चेतना जागृत असते, त्यांना कळतो प्रश्न की कितव्या पायरीपर्यंत आलाय विचारलं. तर आपण पायरी कितवी सांगतो? दुसरी पायरी, तिसरी पायरी असं सांगतो की दीड पायरी चढली, आता अडीच पायरीपर्यंत आलोय असं सांगतो? जनरली आपण दोन पायरी, तीन पायरी असं सांगतो. असं सांगत नाही ना की दीड दीड पायरी चढलोय, अडीच पायरी चढलोय. का सांगत नाही? त्याच्या मागही विज्ञान आहे. क्वांटम फिजिक्स तिथं काम करतं. ते कसं करतंय ते आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तेव्हा आपल्याला हे रेकॉर्डिंग थांबवावं लागेल. तर थोडक्यात काय की हे जे क्लासिकल फिजिक्स आतापर्यंत जे भौतिकशास्त्र होतं, मोठ्या मोठ्या वस्तूंसाठी असलेले नियम होते. मोठ्या वस्तूंसाठी म्हणजे दिसणाऱ्या, सहजरित्या आपण त्यांना हातात घेऊ शकतो, स्पर्श करू शकतो, वापरू शकतो, बघू शकतो त्यांची मुवमेंट. त्यासाठी असलेले नियम हे आत्तापर्यंतच्या भौतिकशास्त्रात म्हणजे फिजिक्समध्ये होते. आणि क्वांटम फिजिक्सचे जे नियम आहेत ते सूक्ष्म, जे सहजरित्या डोळ्यांना दिसू शकत नाही, ज्यांना आपण हातात पकडू शकत नाही, ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही, ज्यांना आपण वापरू शकत नाही, असं आपल्याला वाटतं. पण ऍक्च्युअल मध्ये आपण त्याच्याच जीवावर जगलोत आतापर्यंत, जे काही ब्रह्मांडात जे काही आहे ते. तर नियम आहेत फिजिक्सचेच, भौतिकशास्त्राचेच, पण वस्तू वेगवेगळ्या आहेत. एक भौतिक म्हणजे एक दिसणाऱ्या वस्तू आहेत आणि एक सूक्ष्म असणाऱ्या वस्तू आहेत. त्यामुळे दोन्हीचे नियम वेगळे आहेत. थोडक्यात एक पूर्णपणे लागू होत नाही उदाहरण, पण तरी समजण्यासाठी सांगेन की जसं लहान मुलाला असलेले नियम आणि एखाद्या प्रौढ व्यक्तीला किंवा समज असलेल्या व्यक्तीला असलेले नियम फरक आहेत ना. दोन्हीमध्ये फरक आहे. भलेही दोन्ही माणसंच असली तरी दोन्ही मधल्या नियमांना फरक आहे. हे जस्ट एक्झाम्पल दिलं. तसंच फिजिक्समध्ये नियम आहेत, पण दिसणाऱ्या मोठ्या वस्तूंचे नियम आणि अ, सूक्ष्म कणांचे नियम यामध्ये फरक आहे. म्हणजे यामध्ये दिसणारे रिझल्टही वेगवेगळे आहेत. म्हणून चेतना वाढवणं का चालू आहे आपल्याकडे सारखं? कारण ती चेतना आपल्याला दिसते का? आपण तिला हातात धरू शकतो का? नाही धरू शकत. मग ती वाढवणं का गरजेचं आहे? कारण त्याच्यासाठीचे नियम, त्याच्यातनं मिळणारे रिझल्ट हे वेगळे आहेत आपल्याला दिसणाऱ्या गोष्टींमधनं. म्हणून दिसतं हे सगळं भ्रम आहे, भ्रम आहे, भ्रम आहे का आपण ऐकतो इतके दिवस? त्याच्यासाठी आज डोळे उघडायचेत आपल्याला. आजपासून, म्हणजे आजच नाही, आजपासून डोळे उघडायचे. तर हे क्वांटम फिजिक्सचे नियम आहेत ते न दिसणाऱ्या गोष्टींसाठी आहेत. त्याच्यासाठी सूक्ष्म यंत्र, सूक्ष्मदर्शी वगैरे वापरलं तर दिसतं आपल्याला. पण एक
उदाहरणासाठी आता जसं म्हटलं मोठी वस्तू आणि लहान वस्तू, जसं की एखाद्या टेबलवरती एक बॉल ठेवला मोठा आणि एक तांदळाचा कण ठेवला आणि तुम्हाला जर विचारलं काय तुम्हाला दिसतंय लांबून, तर आपण काय म्हणू, बॉल दिसतो. तांदूळ दिसणार आहे का तो छोटा? नाही दिसणार आहे. तर आता जर म्हटलं की आता सांगा, जर बॉल मोठा आहे तर इलेक्ट्रॉन जो की त्याच्या म्हणजे या तांदळापेक्षा तर कितीतरी पटीनं सूक्ष्म आहे, तर त्याची म्हणजे आता आपण बॉल जर म्हटलं, बॉल जर हलवला तिथनं तर त्याची मुवमेंट दिसते. इवन तांदूळ पण एका ठिकाणावरून उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवला किंवा त्याला हवेचा फोर्स दिला तर तो सरकत सरकत पुढे जाईल, हे आपल्याला दिसतंय डोळ्यांना. ते जर इलेक्ट्रॉन जो आहे सूक्ष्म, कित्येक पटीनं सूक्ष्म असलेला, त्याच्याबद्दल जर विचारलं की इथं इलेक्ट्रॉन आहे, तो तुम्हाला दिसतोय का, त्याची मुवमेंट कळते का, त्याला आता फोर्स देतोय आम्ही, तर नाही दिसणार आहे. म्हणून त्याच्यासाठीचे नियम वेगळे आहेत आणि ते नियम क्वांटम फिजिक्सचे आहेत. मग आतापर्यंत आपण क्वांटम फिजिक्स खूप वर्षांच्या पूर्वीपासूनच वापरतोय, ऑलरेडी वापरत आलोय ते, पण विश्वास ठेवायला तयार नाहीये त्याच्यावर. मग आतापर्यंत आपल्याला काय वाटत होतं, फिजिक्स म्हणजे काय वाटत होतं, की जे काही एकतर फिजिक्स गणिताशी रिलेटेड खूप जास्ती आहे. जे काही एक्सपेरिमेंट केले गेले त्याच्या मागे खूप असे फॉर्म्युले आहेत, जसं की मगाशी सांगितला फोर्सचा, बरोबर. तसे न्यूटननं पण शोध लावले, त्याचे फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले कशाच्या आधारावर आले, गणिताच्या सिद्धांताच्या आधारावर आले. आणि त्या गणिताच्या सिद्धांतांच्या आधारावरून हे फॉर्म्युले आले आणि त्याच्यावरून जे प्रयोग केले गेले त्यातनं रिझल्ट मिळाले आणि मग क्वांटम फिजिक्स म्हणजे फिजिक्स सुद्धा त्यातनंच आले आणि क्वांटम फिजिक्स सुद्धा त्यातनंच आले. फक्त बघणार आपण जे आहे, आपल्यासाठी मोठी दिसणारी वस्तू आणि छोटी दिसणारी वस्तू, त्यासाठीचे नियम कसे वेगळे आहेत आतापर्यंत जग मान्यच करत नव्हतं. आता ते प्रयोग केल्यामुळं मान्य करायला लागले. तर मग क्लासिकल फिजिक्स जे म्हणतो आपण आतापर्यंत, त्याच्याच आधारावर आतापर्यंत जी काही डेव्हलपमेंट झाली, जे की मोठ्या मोठ्या बिल्डिंग, अपार्टमेंट, जे काही बांधकामाशी रिलेटेड ॲडव्हान्स गोष्टी आहेत, त्या त्याच्याच आधारावर, किंवा वाहनं म्हणजे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचे आत्ताचे गाड्या वगैरे येत आहेत, किंवा खेळ पण म्हणू आपण, किंवा अवकाशातल्या वेगवेगळ्या मोहिमा असतात, की चंद्रयान सोडलं, आणखीन कुठलं यान सोडलं, रॉकेट सोडलं वगैरे वगैरे, हे आपल्या क्लासिकल फिजिक्सच्याच आधारावरती एवढे सगळे प्रगती केले. पण त्याच्याही पुढे जाऊन जे क्वांटम फिजिक्स आहे ते वापरायला लागल्यावर काय काय निर्माण झाले, किंवा आपण काय काय किती ऍडव्हान्स लेवलला गेलोय. आणि हा क्वांटम जेव्हा आपण कन्सेप्ट म्हणजे समजून घेऊ, तेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये किती आणखीन उच्च लेवलला किंवा ऍडव्हान्स स्तरावरती जाऊ ते समजण्यासाठी ही उदाहरण आहे. तर मग 1900 साली मॅक्स प्लंक यांनी काय केलं, ऊर्जा क्वांटाईज असण्याची संकल्पना मांडली. आणि 1905 साली आईन्स्टाईननी प्रकाश विद्युत परिणामासाठी प्रकाश कण म्हणजे ज्याला फोटॉन म्हणतात, फोटॉन म्हणजे काय, ही संकल्पना 1905 मध्ये आईन्स्टाईननी, बघा आता आपण किती वेळा व्हिज्युअलायझेशनच्या टेक्निकमध्ये आईन्स्टाईनची थेरी वापरली. तर मग 1905 मध्ये आईन्स्टाईननी फोटॉनची संकल्पना इन्व्हॉल्व म्हणजे शोधून काढली, सगळ्यांसमोर आणली, प्रयोगाद्वारे सिद्ध केली. त्याच्यानंतर 1925 ते 27च्या काळामध्ये आधुनिक विज्ञान म्हणू आपण, किंवा क्वांटम फिजिक्स मधला क्वांटम मेकॅनिक्स हा जो पार्ट आहे, त्याची जसं एखादी इमारत बांधतो तेव्हा पायाभरणी केली जाते ना, तसं या क्वांटम फिजिक्सची पायाभरणी 1925 ते 27च्या काळामध्ये हेझनबर्ग, शॉरिंगर, बॉर्न अशा वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केली. आणि परवाच्या उपनिषदामध्ये सांगितलं की या स्वतः या ज्यांची नावं आत्ता मी घेतली ना, त्या स्वतः शास्त्रज्ञांनीच तेव्हाच सांगितले, जे काय आम्ही शोध लावतोय ना, त्या गोष्टी, त्या कन्सेप्ट ऑलरेडी उपनिषदामध्ये नमूद केलेल्या आहेत. हे त्यांनी कधी सांगितले, 1900च्या दरम्यान सांगितले, म्हणजे आत्ता 100-125 वर्षापूर्वी म्हणू आपण, किंवा जे काय असेल नंबर प्रमाण. तर उपनिषद कधीची आहेत आता ते सांगायची गरज नाही. तर या स्वतः शास्त्रज्ञांनी सांगितले. मग याच्यावरनं समजून घ्यायचंय आपल्याला की हे शास्त्रज्ञ, त्यांची चेतना थोडी वरच्या लेवलची होती म्हणून ते तिथपर्यंत विचार करायला गेले, आणि त्याला सुद्धा त्यांना आधार उपनिषदांचा घ्यायला लागला, त्याचा अभ्यास केला, आणि मग हे त्यांनी शोध लावलेले आहेत. थोडेफार आपल्या स्वतःच्या चेतनेचा उपयोग करून घेऊन त्यांनी त्याचे शोध लावलेत. मग आता आपण हे जे काही पहिला प्रश्न म्हटलं, ज्याच्यापासून क्वांटम फिजिक्सची निर्मिती झाली, तो म्हणजे प्रकाश किंवा लाईट
हा पार्टिकल आहे की वेव्ह आहे, म्हणजेच कण आहे की तरंग आहे, याच्यापासून सुरुवात झाली. मग आपण रोज सूर्यप्रकाश बघतो, पण आपण एवढा विचार करतो का प्रकाश म्हणजे काय आहे, तो प्रकाश कसा येतोय, तो पाण्याच्या स्वरूपात आहे का अजून कसल्या स्वरूपात, म्हणजे तरंगाच्या स्वरूपात आहे की कणाच्या स्वरूपात आहे. नाही आपण तेवढा विचार करत, कारण आपली चेतना आपल्या बाकीच्या सर्व्हायवल मोडमध्येच इतकी गुरफटली आहे ना, हे विचार करायला आपल्याकडे वेळच नाही, म्हणजे अशा तिथपर्यंत पोचतच नाही आपली चेतना. कारण हे बाकीच्या गोष्टीत अडकले ना आपण, सकाळी उठायचं, जे अडकवून ठेवलंय म्हणजे आपल्याला मॅट्रिक्समध्ये, त्याच्यात अडकलोय आपण. तर मग हा प्रकाश म्हणजे नेमकं काय, ह्याच्याबद्दल शास्त्रज्ञांमध्ये वादविवाद चालू झाले. त्याच्यातून दोन गट निर्माण झाले. एक गट होता शास्त्रज्ञांचा, तो म्हणत होता की लाईट जी आहे ती फक्त तरंग आहे. आणि दुसरा गट आहे तो म्हणत होता की लाईट हा लहान कणांनी बनलेला आहे. मग आता आपण आज खरं काय आहे ते बघणार आहे. मग आता लाईट ही जी आहे कण आहे की तरंग आहे. तरंग म्हणजे काय, थोडक्यात समुद्रातल्या लाटा तरंग आहेत. पाण्यात जर दगड टाकल्यावर निर्माण होणाऱ्या ज्या वर्तुळाकार लहरी आहेत ते तरंग आहेत. ध्वनी, जेव्हा आपण म्युझिक वगैरे ऐकतो तेव्हा स्क्रीनवरती असं वरती खालती होणारं जे बघतो ते काय, ध्वनी तरंग दाखवले जातात. सगळ्यात सोपं, दोरी घेतली, दोन जणांनी दोरी इकडून तिकडून पकडली आणि ती हलवली, तर ती दोरी पुढे जाते का तरंग पुढे जातोय? दिसताना आपल्याला काय दिसतंय, दोरी तर दोघांच्या हातातही आहे, दोन टोकं, पण हलवल्यानंतर त्याच्यात जे तरंग निर्माण होतात, लाटा निर्माण होतात, ते तरंग. आणि कण म्हणजे वेगळं सांगायची गरज नाही, अनेक कणांपासून बनलेलं जे असतं ते ऑब्जेक्ट असतं, म्हणजे आपण हातात घेऊ शकतो गोष्टी अशा वाल्या. तर तरंग म्हणजे काय, तर ऊर्जा, एनर्जी, जे काय आहे ती एनर्जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची पद्धत, त्याला तरंग म्हणतात, त्याला वेव म्हणतात. मग समुद्राची लाट पुढे जाते, समुद्रात पाणी असतं बरोबर, अनेक पाण्याच्या थेंबांनी मिळून समुद्र बनलाय. मग समुद्राची लाट पुढे जातं, पण लाट पुढे जाते, पण समुद्रातला प्रत्येक पाण्याचा थेंब तितकाच पुढे जातो का? नाही. लाटेमध्ये जेवढे थेंब आहेत ना तेवढेच जातात, सगळे थेंब नाही पुढे जात. म्हणजेच काय, ऊर्जा पुढे जाते. हे तरंगाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची पद्धत जी आहे तिला तरंग म्हटले. मग इथं जी आता एक्सपेरिमेंट किंवा एक उदाहरण दिलं की एकाने एका बाजूला दोरीला पकडलं, दुसऱ्याने दुसऱ्या बाजूला दुसऱ्या टोकाला पकडलं आणि ते हलवली, तर दोरी पुढे जाते का? नाही. तर त्यात ऊर्जा जी आहे ना ती त्याच्या तरंगाच्या रूपात पुढे जाते, बरोबर. तर असं हे तरंगाचं उदाहरण आहे. मग आता कण म्हणजे काय? कण म्हणजे सांगितलं, अनेक छोट्या छोट्या कणांनी एक मोठी वस्तू बनते, जसं की बॉल घेऊया आपण, मगाशी बॉल घेतला होता ना म्हणून. तर हा बॉल कसा बनलाय, अनेक म्हणजे कोट्यावधी अब्जावधी मोजताही येणार नाही तेवढ्या छोट्या छोट्या कणांनी मिळून तो बॉल बनलाय. त्याला पार्टिकल म्हणतात, त्याला कण म्हणतात. जसं की वाळूचा कण असतो, धुळीचा कण असतो, बरोबर. असे अनेक कण एकत्र केले की, जसं वाळूमध्ये अनेक वाळूचे कण एकत्र केले की आपण शेप देतो ना, काहीतरी बनवतो त्यातनं, तसं. तर मग हे पार्टिकल जे आहे त्याच्यामध्ये बघा, वेव आणि पार्टिकल मध्ये फरक समजून का घ्यायचा आहे, कारण आपल्याला डबल स्लिट एक्सपेरिमेंट कळायला पाहिजे म्हणून. तर मग हे पार्टिकल जे आहेत ते काय करतात, जेव्हा अनेक पार्टिकल एकत्र येतात तेव्हा काय करतात, एक ठराविक जागा व्यापतात ना. जोपर्यंत एकच कण असतो त्याला किती कमी जागा लागते, पण अनेक कण एकत्र केल्यानंतर जे काय बनतं, समजा आता बॉल बनला, तर तो बॉल ठेवायला तेवढी जागा लागते ना. म्हणजे पार्टिकल म्हणजे काय, तर विशिष्ट जागा व्यापणारी वस्तू आहे. ती एकाच मार्गाने प्रवास करते, ती एकाच ठिकाणी असते एका वेळी, म्हणजे आपल्याला दिसताना एकाच ठिकाणी दिसते. तसंच अ, जसं मगाशी सांगितलं, बॉल फेकला, ज्या दिशेने फेकतो त्याच दिशेने तो जाताना दिसतो, की आपण इकडं फेकल्यावर म्हणजे समोर फेकल्यावर समोरही जाताना दिसते आणि मागेही जाताना दिसते, असं होतं का? नाही. तर हे लिमिटेशन आहे कणांच्या बाबतीत. मग आता शास्त्रज्ञांचे जे दोन गट पडले की, मग आता सांगायचंय त्यांना की कुठलं खरं आहे, प्रकाश म्हणजे लाईट जी आहे ते कण आहे का पार्टिकल आहे, पार्टिकल आहे का वेव्ह आहे, कण आहे की तरंग आहे. मग न्यूटन म्हणत होता की सूर्यप्रकाश किंवा नुसता प्रकाश कुठलाही घेतला तर तो कण आहे म्हणून. आणि हायजेन म्हणून दुसरा जो काही शास्त्रज्ञ आहे, क्रिस्टियान हायजेन म्हणून, तो म्हणत होता की प्रकाश हा तरंग आहे.
आणि दोन गट पडले होते. त्यांच्यात वादविवाद शास्त्रज्ञांमध्ये चाललेले होते. अनेक वर्ष हा वाद चाललेला आणि दोन्ही बाजूंकडेही प्रयोग केले जात होते. कारण शास्त्रज्ञ काय नुसतं असं नळावर भांडणाऱ्या बायकांसारखे भांडत नसतात, की माझी घागर आधी का तुझी घागर, बघतो ना आपण भांडणं. तर ते जेव्हा भांडत असतात, वादविवाद करत असतात, तेव्हा त्याच्यासोबत काही प्रयोग करून सिद्ध करून दाखवत असतात त्याच्यासमोर, की मी हा प्रयोग केलाय म्हणून मी म्हणतोय की कणच असतात, मी हा प्रयोग करून बघितलाय म्हणून मी म्हणतोय की तरंगच असतात. अशा दोन्ही बाजूनी अनेक प्रयोग करून बघितले जात होते आणि त्याला प्रूफ देऊन एकमेकांना वादविवाद चालू होते. पण प्रश्न काय सुटत नव्हता तो, की प्रकाश किंवा लाईट जी आहे ती पार्टिकल आहे की वेव्ह आहे. मग त्याच्यानंतर ना 1801 मध्ये थॉमस यंग नावाचा शास्त्रज्ञ होता. आता ज्यांनी ऑनलाईन बघायला सांगितलं होतं ते डबल स्लिट, त्यांनी ऐकलं असेल, वाचलं असेल हे नाव. थॉमस यंगनं काय केलं, डबल स्लिटचा वापर केला आणि इंटरफेरन्स पॅटर्न काय असतात किंवा वेव तरंग जे म्हणतो ना, तरंगांचा गुणधर्म काय आहे ते बघण्यासाठी म्हणून ही डबल स्लिट एक्सपेरिमेंट करून बघितली, की जर प्रकाश कण असता तर काय आणि जर प्रकाश वेव असेल तर काय. हा पहिला प्रयोग थॉमस यंगनं 1801 मध्ये केला आणि 1905 मध्ये आईन्स्टाईन आले आणि 1905 मध्ये आईन्स्टाईनने त्याच्या पुढे आणखीन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वगैरे बघितले, अल्बर्ट आईन्स्टाईनने. तर त्याच्यात त्यांनी मग ते प्रकाश, फोटॉन हे जे काही आहे कणांचं वगैरे हे सगळं तेव्हा त्यांनी 1905 मध्ये सांगितलं. तर मग आता हे सगळं एवढी थिअरी बघितली आपण, बरोबर, की काय आहे हे सगळ्या गोष्टी. तर आपण त्याच्याबद्दलचा व्हिडिओ पण बघणार आहे. तर थोडक्यात इथं जे क्वांटम फिजिक्स म्हणजे काय, थोडक्यात आता एवढं सगळं बॅकग्राऊंड ऐकलं तर कन्क्लुजनचा पार्ट म्हणू आपण. क्वांटम फिजिक्स म्हणजे ही भौतिकशास्त्राची एक शाखा आहे, फिजिक्सची एक ब्रांच आहे, ज्याच्यामध्ये अत्यंत सूक्ष्म कण किंवा लहान कण जे आहेत, अणु, परमाणु, त्यांचा वर्तमानाचा अभ्यास करते. आणि जे जुनं भौतिकशास्त्र आहे किंवा पारंपरिक फिजिक्स आहे, त्याच्यात न्यूटनचे नियम, जसं की गुरुत्वाकर्षणाचा नियम असेल, फोर्सचा नियम असेल, जे मोठ्या वस्तूंसाठी लागू पडतात, जे की अत्यंत सूक्ष्म स्तरावरती लिमिटेशन्स येतात त्या नियमांमुळे, ते तिथं लागू पडत नाहीत, त्याचा नियम तिथं लागूच होत नाही, काहीतरी वेगळाच रिझल्ट येतोय सूक्ष्म स्तरावरती. ह्या मोठ्या वस्तूंसाठीचा जो पारंपरिक भौतिक शास्त्राचे न्यूटनचे नियम आहेत ते. म्हणून इथं क्वांटम फिजिक्स खूप महत्वाचं काय जाणून घेणं, कारण सूक्ष्म लेवलचा अभ्यास करायचा आहे. जेवढ्या सूक्ष्मात जाऊ तेवढ्या उच्च लेवलला जाऊ, जेवढ्या स्थूलामध्ये अडकू तेवढं चेतनेचा स्तर कमी आहे हे समजूनच येतं. तर मग पारंपरिक जे भौतिक शास्त्र म्हणा किंवा फिजिक्स होतं त्याच्यात मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, समजा चेंडू किंवा बॉल आहे, त्याला काही फोर्सच नाही दिला तर तो त्याच ठिकाणी राहतो, एकाच ठिकाणी राहतो. पण तेच क्वांटम फिजिक्स किंवा सूक्ष्म कणांचं जे अ, अ, जग आहे, त्याच्यात तो कण एकाच वेळी एकाच अवस्थेमध्ये नसतो, वेगवेगळ्या अवस्थेमध्ये असतो. तसंच आपल्या क्लासिकल फिजिक्समध्ये ऊर्जा अखंडपणे प्रवाहित होते म्हणून सांगितलंय नियमानुसार. पण क्वांटम फिजिक्समध्ये तोच नियम उलटा सांगितलाय, की ती अखंड प्रवाहित होत नाही, ती पॅकेट पॅकेटमध्ये, गुच्छ गुच्छमध्ये प्रवाहित होते, म्हणून त्याला क्वाटा म्हटले किंवा क्वांटम म्हटले. मग हे निरीक्षण केल्यावर ह्या कणांचं सगळं कळालेलं आहे, म्हणजे वेव काय, कण काय, हे सगळं कळालंय. म्हणजे आता आपण एलईडी बल्ब वगैरे वापरतो, याच्यामध्ये काय वापरलंय, इलेक्ट्रॉनचं क्वांटम, म्हणजे इलेक्ट्रॉन म्हणजे सूक्ष्म लेवलचं क्वांटम किंवा फिजिक्स, क्वांटम फिजिक्स. त्याच्यानंतर स्मार्टफोन, कम्प्युटर वापरतोय, त्याच्यात सेमीकंडक्टर, तर हे सेमीकंडक्टर वगैरे इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे. तर त्याच्यातही क्वांटम तत्वच वापरलंय, म्हणून आता आपण एवढ्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, जसं की ऑटोमॅटिक सेन्सरवाल्या गोष्टी म्हणा किंवा सेन्सरपेक्षाही आधीचं पकडू आपण, मिक्सर वगैरे किंवा लाईट, बटन दाबलं की लाईट लागणार. आणि आता ऍडव्हान्स काय आलंय, तिथं जर हालचाल जाणवली, सेन्सर हालचाल जरी जाणवली तर लगेच लाईट लागणार. किंवा बटन दाबलं की मिक्सर चालू होणार, बटन दाबलं की, बटन म्हणजे काय, रिमोटचं ऍक्च्युअल बटन आहे, रिमोटचं बटन दाबलं की, म्हणजे वायरलेस म्हणू आपण, वायरलेस गोष्टी आता ऍडव्हान्स झाल्यात. ह्याच्या सगळ्यामध्ये क्वांटम फिजिक्सचा उपयोग केलेला आहे. मग विचार करा, आपण मोबाईल म्हणा किंवा टीव्हीचा रिमोट वापरलाय ना आतापर्यंत कितीतरी वेळा, तर हे क्वांटम फिजिक्सची कन्सेप्ट आहे, कारण रिमोट वायरलेस असतो, त्याला वायर कनेक्टेड नसते.
तर ह्यामध्ये क्वांटम फिजिक्सचा वापर केलेला आहे. तर हे क्वांटम फिजिक्स खूप आधीपासून आपण वापरतोय, पण की नाही चेतनेवरती स्वतःवरती येतंय ना जेव्हा त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं, तेव्हा आपल्याला विश्वास बसत नाही त्याचा. मग हे सगळं क्वांटम फिजिक्स आहे ते सूक्ष्म लेवलच्या गोष्टींसाठीचे नियम म्हणजे क्वांटम फिजिक्सचे नियम आहेत. म्हणून ते नियम स्थूल गोष्टींना लागू होत नाहीत. जसं की वेदांमध्ये आपण आत्तापर्यंत बघितलंय किंवा तत्वबोध आत्मबोधामध्ये बघितलंय की आत्म्याचे नियम वेगळे आहेत. शरीराचे नियम आत्म्याला लागू होत नाहीत. शरीर काय आहे? स्थूल आहे. आत्मा काय आहे? सूक्ष्म आहे. आणि क्वांटम फिजिक्स म्हणजे सूक्ष्म आहे आणि नॉर्मल फिजिक्स, क्लासिकल फिजिक्स, पारंपरिक फिजिक्स जे आहे ते म्हणजे शरीर आहे. जस्ट एक कंपॅरिझन सांगितलं. तर त्यासाठी हे समजून घेण्यासाठी आपण आता ही डबल स्लिट एक्सपेरिमेंट बघणार आहोत. तर त्याआधी मी रेकॉर्डिंग बंद करते. फक्त लक्ष देऊन अजूनही कोणी जागं नसेल तर स्वतःला चिमटा विमटा काढा एखादा आणि जागं करा. कारण की लक्षपूर्वक प्रत्येक शब्द ऐकायचा आहे आपल्याला यातनं. आणि समजतंय का? कारण ह्याच्या नंतर न आहे ना आपल्याला चर्चा करायची आहे. प्रश्न उत्तर प्रकार किंवा काय वाटतंय त्यातनं ते बघायचंय. त्यामुळे जागं राहायचंय. मला वाटतं रेकॉर्डिंग बंदच आहे. ठीक आहे. तर मी व्हिडिओ दाखवते एक. मॅडम रेकॉर्डिंग बंद नव्हतं केलं मी. पण मला इथं बंद दिसतंय. मग तुमच्या एक इकडून मिनिट. बंद करावं लागेल बहुतेक. हा, थांबा असं मी असेल पोस्ट बहुतेक. फक्त एक मिनिट. हा, ठीक आहे. डबल डबल स्प्लिट एक्सपेरिमेंट म्हणजे काय हे आपल्याला कळालंय का? ह्यासाठी म्हणून प्रश्न आहेत. तर ते म्हणजे कोणाला आधी शंका असेल तर तुम्ही शंका विचारू शकता आणि प्रश्न देईन. ते प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. की हे आत्ता आपण जे ऐकलं एवढं सकाळी सकाळी उठून एक सव्वा तास, दीड तास, सव्वा तास म्हणू आपण. तर त्याच्या ते ऐकलंय ते किती जागृत राहून चेतनेला जागृत ठेवून आपण ऐकलंय ते त्यावरून कळणार आहे. त्यामुळं कोणाला काही शंका प्रश्न काही आहेत का? काही कळलं नाही असं काही आहे असेल तर सांगा. त्याच्यानुसार मग सांगेन. नाही तर मग पुढचा प्रश्न असा आहे की क्वांटम फिजिक्स म्हणजे काय कळालं? हा पहिला प्रश्न आहे. क्वांटम फिजिक्सची व्याख्या तुमच्या दृष्टीने तुम्हाला समजलेली व्याख्या सांगायची आहे. इथं मी जे बोलले ते नाही सांगायचंय. क्वांटम फिजिक्स म्हणजे काय हे काय समजलं तुम्हाला? काय फरक आहे क्वांटम फिजिक्समध्ये आणि आपण रोज आयुष्यामध्ये जे फिजिक्स वापरतोय किंवा नियम वापरतोय किंवा जे काही जगतोय त्याच्यामध्ये आणि क्वांटम फिजिक्समध्ये काय फरक आहे? पहिलं क्वांटम फिजिक्स म्हणजे काय आणि त्या आत्ताचं जगणं आणि क्वांटम फिजिक्स मधलं जगणं ह्याच्यामधला फरक काय आहे हे सांगायचंय. आणखीन अजून एक दोन प्रश्न आहेत. फक्त मी ग्रुपवरच टाकते आपल्या ज्ञानबोधच्या. आता सध्या तरी या दोन प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहेत. क्वांटम फिजिक्स काय कळालं आपल्याला आणि त्यातला फरक काय आणि डबल स्लिट एक्सपेरिमेंट मधून तुम्हाला आत्तापर्यंत ज्या गोष्टीवर विश्वास नव्हता किंवा होता जे काही आहे तर आज तुम्हाला काही त्यातनं वेगळं कळालं का? डबल स्लिट एक्सपेरिमेंट बघितल्यानंतर ऐकल्यानंतर त्याच्या मागचं सगळं हिस्ट्री, शास्त्रज्ञांची, कण आणि तरंगाची ही ऐकल्यानंतरनं बघितल्यानंतरनं तो व्हिडिओ त्यातनं आज डोळे उघडण्यासारखं आपल्याला काय कळालंय? डबल स्लिट एक्सपेरिमेंट मधून काय कळालंय? हा तिसरा प्रश्न. तीनच प्रश्न आहेत. येस. तर मला वाटतं कळालं असेल. कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही हँडरेज करू शकता. काही कळालं नसेल तरीही हँडरेज करून विचारू शकता. कारण परत रोज आपलं वेगळं काहीतरी कन्सेप्ट असणार आहे. परत पहिलं उद्या विचारलं तर कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. म्हणून आजचा पाठ आजच तुम्ही केलात तर बरं होईल. याचं कनेक्शन शेवटी शेवटच्या दिवशी आपण कन्क्लुजन करणार आहे. येस माया मॅडम बोला. ते जेव्हा जातात डबल वेव्ह सारखे होतात तेव्हा पहिल्यांदा काय समजलं नाही मला. पहिले एक दगड टाकल्यानंतर एक तरंग पडतो.
आणि 2 दगड टाकल्यानंतर अनेक तरंग होतात. पण त्याच्यावर नंतर काय होतं ते मला तुम्ही सुरुवातीपासून जॉईन केलं की मध्येच जॉईन केलं? मी 5-10 मिनिटांनी जॉईन झालं. म्हणजे व्हिडिओ चालू पहिल्यापासून बघितला ना? रेकॉर्डिंग बंद झाल्याच्या अगोदरपासून म्हणजे रेकॉर्डिंगच्या पहिले 5-10 मिनिटं बरोबर ना, नव्हतं. मग रेकॉर्डिंग हां. बंद तेव्हाच केलं जेव्हा व्हिडिओ चालू केला. हां, मग ज्यावेळी तेव्हा बघितलं. हां, बघितलं. मग तुम्ही काय काय बघितलेलं आठवतं तुम्हाला? पहिल्यांदा काय केलं? पहिला एक फट घेतला. समजलं. मी सांगते तुम्हाला म्हणजे पहिलं एक आपलं एक एक छेद होता त्याच्यातून टाकलं तर सरळच झालं. काय टाकलं? ते काय एक टाकलं हे महत्वाचं आहे. आपण हे टाकलं ना कण हम्म, कण हम्म, टाकल्यानंतर सरळ झालं. 2 मधून टाकल्यानंतर 2 लाईन आल्या. हम्म, परंतु आपण जेव्हा एका विहिरीमध्ये एक टाकतो तेव्हा ते एक तरंग झाला. हम्म. असं. आणि 2 टाकले तरी अनेक तरंग झाले. म्हणजे एक जरी टाकला तरी अनेक तरंग होतात आणि 2 जर टाकले आणि नंतर त्याच्यामध्ये अ, एकमेकांना ते हे होतात म्हणजे अजून काय बोलतो आपण त्याला? ठीक आहे. एकमेकांमध्ये मिक्स होऊन हां, तर ते ते समजलं. पण तेच ह्याच्यामध्ये नाही समजलं. कणांमध्ये नाही समजलं मला. ते माझ्या त्याला ऑब्झर्व्हर नव्हता तेव्हा ते असे वेव्हज सारखे झाले. ते थोडंसं जम्बल झाले बस. तीच मला एक्सपेरिमेंट आहे. समजलं जे बऱ्यापैकी. समजलेले नाहीये ना तुम्हाला, तीच एक्सपेरिमेंट आहे. एक ओके. ते त्याच्यामध्ये मिनिट पहिल्यांदा सांगते तुम्हाला, जे समजलेलं नाहीये ते सांगते, की पार्टिकल म्हणजे कण जेव्हा एका फटीतनं पाठवले तेव्हा एक लाईन आली, 2 फटीतनं पाठवले तेव्हा 2 लाईन आल्या. हे हां, ते इथपर्यंत सांग. आपल्या नॉर्मल लोकांना कळण्यासारखं आहे. दुसरी गोष्ट, तरंगांमध्ये पाणी दाखवलं. पाणी एका फटीतनं पाठवलं, एकच लाईन आली. पण 2 फटीतनं पाठवल्यावर त्या दोन्ही फटीतनं पाठवल्यामुळं तरंग एकमेकांना धडकले आणि धडकल्यानंतर ना 2 लाईन दिसण्याऐवजी खूप साऱ्या लाईन दिसल्या. ठीक आहे, हे झालं पाण्याचं. हां, तिसरा एक्सपेरिमेंट हा केला, की पहिला जो एक्सपेरिमेंट होता, कण घेतले होते. बरोबर. तेच हां, कण, फक्त ते कण छोट्या स्वरूपातले सूक्ष्म कण घेतले, ज्याला इलेक्ट्रॉनिक कण म्हटलं गेलंय. ते हां, सूक्ष्म कणच घेतले गेले आणि ते एका फटीतनं पाठवल्यावर एकच लाईन दिसली. पण ते हो. सूक्ष्म कण जेव्हा 2 फटीतनं पाठवले गेले तेव्हा तरंगासारखे वेव्हज म्हणजे पाण्यासारखे ते वेगवेगळ्या म्हणजे अनेक लाईन दिसल्या. मग हेच हां, हे का पण झालं ते समजलं. त्यांना ऐकणार का तुम्ही? हो, हो, हो. हा. तर हेच त्यांना का झालं हे कळलं नाही, म्हणूनच हा एक्सपेरिमेंट केला ना त्यांनी, की हेच बरोबर. त्यांना कळलं नाही की कणच आहेत ते, तरी पण ते पाण्यासारखे का, तरंगासारखे का बिहेव करतायत. म्हणून त्यांनी तिथं ऑब्झर्वर ठेवला, म्हणजे डोळा आणून ठेवला त्यांनी. आणि तो डोळा आणून ठेवल्यानंतर जेव्हा तेच कण तसेच 2 फटीतनं जेव्हा पाठवले तेव्हा पुन्हा 2च लाईन दिसल्या, अनेक लाईन दिसल्या नाहीत. हीच आहे डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आणि इथं जे आधी अर्धा तास बडबड केली ना, ती त्यासाठी केली होती, की सेम कण जेव्हा तिथं डोळा नव्हता म्हणजे ऑब्झर्वर नव्हता, 2 पटीतनं पाठवले होते तेव्हा अनेक लाईन दाखवत होता. पण तेच तेच कण जेव्हा 2 फटीतनच पाठवले पण तिथं डोळा आला तेव्हा ते फक्त 2च लाईन दाखवतात. म्हणजे काय सांगितलं इथं? हां, मी सांगू मॅडम मला समजलं हे. मला वाटलं अजून वेगळं काय आहे का? म्हणजे मला हे इतकं समजलं, की आपल्याला जर समजा कोण बघणार असेल तेव्हा आपण कसं शिस्तीने आपण कसं व्यवस्थित बिहेवियर करतो. परंतु आपल्याला कोण बघणार नसेल तर आपण कसंही आपलं बिहेवियर करतो. आपल्याला म्हणजे आपण आपल्यावर एक शिस्त एक कोणाचा तरी पाश असेल तर आपण काय करतो, की नाही मला नीट वागलंच पाहिजे. हम्म. हे समजलं होतं. पण मला वाटलं अजून वेगळं काय आहे का? म्हणजे ते मला कळालं नाही. विहिरीमध्ये जेव्हा आपण टाकतो तेव्हा परत ते हे झालं. हां. समजलं मॅडम. हां. तेच सांगा वेगळं तुम्ही. हां. वेगळं जे आहे ना, काय वेगळं म्हणजे हेच आहे की त्याचं कनेक्शन आपल्या डोळ्याबरोबर आपल्या चेतनेसोबत लावायचंय. वेगळं ओके. काहीच नाही. वेगळं म्हणजे तुम्हाला हे नॉर्मल लोकांना जर बाहेरच्या सांगायला गेलो आपण 2 फटीतनं तेच कण टाकल्यावर अनेक लाईन आल्या तर ते पटणार आहे का? नाही, जसं नाही. आता तुम्हाला पटलेलं नाहीये. बरोबर? कळलं नाही म्हटलं तुम्ही त्याला. बरोबर? हे कसं काय? नाही, सेमच नाही, नाही. गोष्ट. नाही कळालं मला. मला वाटलं अजून एक काहीतरी मला तिसरं मी मिस केलं असं मला वाटलं. मला वाटलं मला हे समजलं होतं मॅडम तुम्ही सुरुवातीचे सांगितलेलं. 5 मिनिटं जे डोळे बंद करायला सांगितलेले ना, बॅरियर घालवण्यासाठी, ते त्यासाठी होतं तुमचं बॅरियर. ठीक आहे, म्हणजे आपल्याला वैयक्तिक काही नाही बोलायचं, फक्त तुम्ही बरं झालं सांगितलं, त्यामुळे बाकीच्यांनाही कळालं आणखीन परत एकदा. तर यातनं डबल स्लिट एक्सपेरिमेंट मधनं आपल्याला हेच शिकायचं आहे, की जेव्हा डोळामध्ये येतो तेव्हा त्या कणांचं वागणं बदललंय. बरोबर. हे वागणं तिथं ते इलेक्ट्रॉनिक कण दिसतायत
पण इथं आपल्याला आपल्या स्वतःला बघायचंय, आपली चेतना बघायची आहे. जेव्हा आपण जाणीवपूर्वक काही गोष्टी करतो तेव्हा रिझल्ट वेगळे येतात, आणि त्याला जेव्हा आपण सोडून देतो किंवा त्यांच्या बिहेवियर पण प्रमाणे जगायला देतो, वागायला देतो त्या कणांना, तेव्हा ते त्यांचं खरं रूप दाखवतात. ओके, मग आत्ता ओके. आपण हे सगळं ब्रह्मांड बघतोय. मग मॅडम एवढे दिवस इतक्या कळकळीनं सांगतात, त्याच्या मागं ही एक्सपेरिमेंट जोडा. तो डोळा आपण आहे, ते 2 लाईन आणि अनेक लाईन. त्या लाईन एक मिनिट म्हणजे मॅडम, ब्रह्मांड अमृता कसं. मॅडम, हा. एक मिनिट. मी थोडं असं एक क्लिअर करते, कन्फ्युजन कुठं असेल ते, की जो एक्सपेरिमेंट बघतोय ना आपण, की त्या भेगांच्या अलीकडे, स्लिट स्प्लिट म्हणजे काय तर भेगा, मग त्या भेगांच्या अलीकडे जेव्हा आपण बघतोय, हे टाकलं ते टाकलं, तर पडद्यावर दिसतंय काय? ते दिसणारा डोळा नाहीये, बघणारा तो डोळा नाहीये, लक्षात घ्या. तो एक्सपेरिमेंट असल्यामुळे आपण खुणा बघतो, की पडद्यांवर काय खुणा पडलेल्या आहेत, किंवा जे काही अस्तित्व सोडलेलं आहे ते बघितलं जातं. आपल्या डोळ्यांनी काही बघितलेलं जात नाही त्या भेगांच्या अलीकडनं. फक्त वापर दिसतंय दिसतंय म्हणतायत मॅडम त्याला सुद्धा, त्यामुळे कन्फ्युजन झालं असेल. तर ते दिसणं प्रॅक्टिकली जे काही ऑब्झर्व्ह झालेलं आहे खुणांमध्ये किंवा अस्तित्वामध्ये, ते आहे. तिथे कुठेही डोळा लावलेला नव्हता बघायला. पण मग जे काही पडद्यांवर सोडलेलं आहे ते वेगळं आहे. आणि ज्या वेळेला डोळा बघतो, ऑब्झर्वर म्हणजे काय, तर निरीक्षण करणारे डोळे. म्हणजे आपण आपण जे समजतो ना, ते आपल्याला शरीर समजतो ना, तर ते डोळे. मग ते डोळे ज्या वेळेला मध्ये येतात त्यावेळेला अस्तित्वात जे आहे ते दिसत नाही. जे आहे ते दिसत नाही, तर वेगळंच काहीतरी प्रोड्यूस केलं जातं. हे आहे की वेगळं दिसतं डोळ्यांना. म्हणजे डोळा जेव्हा जेव्हा बघतो, त्या त्या वेळेला ते तसं स्वरूप दिसतं. उदाहरणार्थ, मी खूप वेळा सांगितलेलं आहे. आता अमृता मॅडम मला आपण बघतोय. ज्या वेळेला आपला डोळा अमृता मॅडमकडे बघतोय, त्यावेळेला अमृता मॅडमचं शरीर आपल्याला दिसतोय, चेहरा दिसतोय, खांदे दिसतायत. हे तुम्हालाही दिसतंय, मलाही दिसतंय. कारण आपण डोळे जे आपले आहेत, आपल्या मेंदूवर जो काही प्रोग्राम आहे, चेतना आहे, त्यानुसार आपल्याला ते दिसतंय. मॅडम स्थिर आहेत, मॅडम सॉलिड आहेत, मॅडमचं ते शरीर आहे. पण तो डोळा जर काढला ना, तर मॅडम अशा नाहीयेत. मॅडम मागं स्क्रीनवर दिसतंय ना, तशा आहेत मॅडम. सगळं असं हे सगळं स्पंदन, स्पंदन, स्पंदन चाललंय, चाललंय, चाललंय. अहो, मर्याद आहेत मॅडम. ओ मर्याद आहेत. आपल्याला दिसतात तेवढ्या नाहीयेत. या वेव्हज आहेत ना, त्याला ना आधी आहे ना एंड आहे. म्हणजेच इथे मी रहस्य आता सांगते, की म्हणजेच आपण डोळ्यांनी अमृता मॅडमना क्रिएट करतोय. आपल्या मेंदूवर जे काही संस्कार आहेत, आपल्याला जी काही कॅपॅबिलिटी दिली, त्यांनी ह्या अमृता मॅडमना प्रोड्यूस केलंय आणि अमृता मॅडम स्वतःला तसं समजतात. माझं नाक तसं आहे, माझा खांदा तसा आहे. कारण आरशात त्यांचा परत डोळाच बघतोय. पण आहे काय? डोळा काढा मधनं आता. अमृता मॅडमचे पण डोळे काढायचे, आपले पण डोळे काढायचे. तर हे सगळं अस्तित्व आहे. हे अमर्याद अस्तित्व. आपण म्हणतो ना, आपण ब्रह्मन आहोत. अहम ब्रह्मास्मी, पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणजे अस्तित्व आपलं हे अमर्याद आहे. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर आकाश, पूर्ण जे, 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 जे बघतोय ते सगळे आपण आहोत. म्हणजे आपण हा प्रकाश आहोत. आपण प्रकाश आहोत, पण आपण आपल्याला लिमिटेड करून बॉडीपर्यंत मर्यादित ठेवलेलं आहे. ती आपली चेतना आहे. आता मॅडम डोळ्याला चेतना म्हणतात. या चेतनेमुळे आपण बघतोय ते खोटं दिसतंय. म्हणून आता चेतना एक्सपांड करायची आहे. म्हणजे आपल्या खऱ्या-खऱ्या स्वरूपाला बघायला शिकायचं आहे. असा त्याचा सगळा गर्भित अर्थ आहे. तर आजचं जे काही सगळं मॅडमनी सांगितलं त्याचा एकच अर्थ लक्षात ठेवायचा आहे ते दिसत नाही. जे काही दिसतंय ते आपण तयार करत आहोत. आपले डोळे तयार करत आहेत. हो ना मॅडम, असंच ना? हो. हं. मग कपाटाला बघितलं, कपाट ज्या क्षणाला डोळे मध्ये येतात त्यावेळेला ते कपाट तसं दिसणार आहे. ते कपाट तसं नाही, ते कपाटही इथे मागं वेज मॅडमनी दाखवलं तसंच आहे. पण आपण त्याला स्थूल स्वरूपात बघतो. म्हणजे आपली चेतना. आता ग्रुपवर तुम्ही मेसेज कसे बघता नाही का?
तुमचे तर डोळे पण खोटे आहेत म्हणावं लागेल. तुम्हाला तर ते ते डोळे पण काही बघत नाहीत जे आहे ते. तुम्हाला तेवढा 2 लाईनचा सुद्धा मेसेज वाचता येत नाही. म्हणजे तुम्ही वेगळ्याच ह्याच्यात आहात. ना डोळे खरं बघतंय तुमचं, ना चेतना खरी बघते, काहीच नाही बघत. असं चाललंय ते. 1 ओळीचं लिहा, नाहीतर 2 ओळीचं लिहा. तुम्हाला ते कळतच नाहीये. म्हणजे डोळे सुद्धा काम करत नाहीयेत तुमचे, असं आहे. तर हे मला थोडंसं सांगायचंय. सगळ्यांनी एकच वाक्य लक्षात ठेवा. जे दिसतंय तसं नसतं हे मॅडमनी म्हण सांगितली. ती आज मॅडमनी एक्सप्लेन करून सांगितलेली आहे. हां, मॅडम. येस. हेच सांगायचं होतं. मला वाटते माया मॅडम कळालं तुम्हाला. माया मॅडम अनम्यूट आहेत. तुम्हाला कळालं का? हा मॅडम. अगदी छान. त्यांना येस. कळालंच होतं. धन्यवाद. फक्त त्यांना असं वाटत होतं अजून काही मिस काहीतरी झालंय चुकलंय का? त्यांचं. हा, मिस म्हणून झालं. ते नाही कळू नये. चुकलं नाही. पहिल्यांदा काय झालं, दुसऱ्यांदा काय झालं ते सगळं विसरून जाता. फक्त एकच उदाहरण कळलंय, की डोळामध्ये आला की वेगळं दिसतं. हा समजलं. येस. छान छान मॅडम. सुंदर एकदम. चालेल. आणि तो धन्यवाद. डोळा म्हणजेच आपली चेतना आहे, असं मॅडमनी सांगितलेलं आहे. आपली चेतना हा. जे बघते ते. म्हणजे आता तुम्हाला मेसेजच्या 2 लाईन दिसत नाहीत ना, म्हणून तुमची चेतना पण खालच्या लेव्हलला आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून मी ओरडून-ओरडून सांगते, की चेतना जर वाढवायची असेल, तर पहिल्यांदा ग्रुपवरचं नीट वाचायला शिका. छोटीशी गोष्ट आहे. चला, खूप-खूप Yes. धन्यवाद अमृता मॅडम. खूप छान धन्यवाद. झालं आणि आजचा दिवस हा जर लक्षात ठेवला ना, की आपलं अस्तित्व काय आहे आणि आपण काय समजतो आणि किती लिमिटेड करून ठेवलंय, तर नंतर आता उद्यापासून अजून मस्त काही आहे. मग हेच आपण एक्सेप्ट केलं, की आपण अमर्याद आहे आणि आपण जे क्रिएट करू ते निर्माण होणार आहे. तर आता आपल्याला क्रिएशन्स करायचे आहेत. येस. हे उद्यापासून मॅडम आता आणखीन छान समजून इथून सांगतील. पुढच्या 4 दिवसाचा सगळा बेस होता तो आजच्या हं. एक्सपेरिमेंटवर अवलंबून आहे. डबल स्लिट एक्सपेरिमेंट. कण आणि म्हणून आता वेव्ह धारणा सर्व. बदला, संकल्प बदला आणि आपल्याला जे हवं ते आपण निर्माण करू शकणार आहे. कारण आपल्याला जे वाटतंय ते सगळं खोटं आहे. आपण जे बघतो ते सगळं खोटं आहे. म्हणून आपण जे निर्माण करू ते अस्तित्वात येणार आहे. येस. ठीक आहे. येस. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. कोणी प्रश्न विचारले, प्रश्न विचारत खूप चला. खूप धन्यवाद. शंका ठेवत जाऊ नका खूप स्वतःजवळ. अजूनही कोणाला काही शंका आहे का? काही बोलायचं असेल तर बोलून घ्या पटकन, नाहीतर झालेलं आहे. अंजली. मॅडम, हा. बोला. यातून काही निगेटिव्ह पण घेतलं जाईल का? की काय असं मग घेतलं जाईल? हे आपल्याला असं निगेटिव्ह विचार घेतले पण जातील का? तेच आहे की मग ना, म्हणजे तुम्हाला काय गाभा कळला का मॅडम? जो विचार आपल्याला आहे, जी वाईट वाटतंय चेतना मग आहे असं तेच असं पण दिसणार आहे. होतंय. निगेटिव्ह मग होतच मग आहे ना. जे होतंय ते निगेटिव्हच होतंय ना. आपण अमर्याद आहोत. पण आपण लिमिटेड दिसतोय आपल्याला. भासून ठेवलंय. निगेटिव्ह मग होणार. मग मॅडम बोला तुम्ही अमृता मॅडम सांगा त्यांना. तुम्ही जे निगेटिव्ह पॉझिटिव्ह प्रकारच नाहीये मुळात खरं आणि खोटं हे कन्सिडर करायचं. ही जी एक्सपेरिमेंट आज बघितली ना, खरं आणि खोटं. तर आपण जे काय बघतोय, शरीरात बघतोय, डोळ्यांनी जे दिसतंय, थोडक्यात काय डोळ्यांनी जे दिसतंय ते सगळं खोटं आहे. मग ते तुमचं पॉझिटिव्ह असू दे, निगेटिव्ह असू दे किंवा आणि कुठलं तरी असू दे. ठीक आहे? ते म्हणजे सगळं खोटं आहे आणि जे सूक्ष्म लेव्हलला क्वांटम फिजिक्सच्या कन्सेप्टनुसार सूक्ष्म लेव्हलला मग तो पार्टिकल असू दे किंवा वेव्ह असू दे. म्हणजे कण असू दे किंवा तरंग असू दे. जेव्हा तो सूक्ष्म स्तरावरती आहे तेव्हा त्याला क्वांटम फिजिक्सची संकल्पना लागू होते. म्हणजेच काय होतंय की भलेही तो आपल्याला दगड दिसला असला तरी तो पाण्यासारखा वागू शकतो. हे क्वांटम फिजिक्समध्ये सांगितलंय. मग आपण दगडाला दगडच का म्हणतो? कारण आपण स्थूल लेवलला आहे किंवा कमी चेतनेमध्ये आहे. म्हणून आपल्याला सकारात्मक, नकारात्मक, चांगलं, वाईट, मोठं, लहान हे का दिसतंय? कारण आपण स्थूल, कमी चेतनेत आहोत. जेव्हा आपण सूक्ष्म लेवलला, हायर चेतनेमध्ये जाऊ, तेव्हा हे सकारात्मक, नकारात्मक, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, लहान, मोठं कंपॅरिझनच राहणार नाही. आता इथं मागं जी वेव्ह लाईन दिसते तुम्हाला, भलेही त्याचे रंग वेगळे वेगळे दाखवलेत. निळा दाखवलाय, पिवळा दाखवलाय, लाल दाखवलाय. पण ह्याच्यात तुम्ही सांगू शकता का की निळा मोठा आहे का लाल मोठा आहे? निळा पॉझिटिव्ह आहे का लाल पॉझिटिव्ह आहे? किंवा लाल निगेटिव्ह आहे आणि निळा पॉझिटिव्ह आहे? असं इथं कुठे काही मेन्शन आहे का? सांगू शकताय का अंजली मॅडम? म्हणजे तुम्ही सकारात्मक, नकारात्मक जे म्हणताय
नाही नाही. नाही ना. हा, मग जेव्हा आपण सूक्ष्म स्तरावरती जातो, क्वांटम फिजिक्सच्या लेवलला किंवा उच्च चेतनेमध्ये जातो, तेव्हा चांगलं, वाईट, सकारात्मक, नकारात्मक, आपलं, दुसऱ्यांचं, माझं, तुझं, जे काही आहे, उच्च जात, नीच जात, जास्त शिकलेलं, कमी शिकलेलं, वाचता येणारं, न वाचता येणारं, आणि काय देवपूजा करणारं आणि ब्लॅक मॅजिक करणारं, गोष्टच राहत नाही तिथं. ते अमर्याद होतं, जसं वेव, तरंग. तिथं कुठंही सुरुवातीला छान दिसणार आणि शेवटी घाण दिसणार असा काही प्रकारच नाही आहे, सगळं सेम आहे. म्हणून चेतना वाढवणं हे जास्ती गरजेचं आहे. जेवढी चेतना वाढवू तेव्हा आपण तेवढ्या सूक्ष्म लेवलला जाऊ, आणि जेवढ्या सूक्ष्म लेवलला जाऊ तेवढा आपल्याला हे क्वांटम फिजिक्सचा जो नियम आहे तो लागू होईल. म्हणजे आपली अमर्याद क्षमता जागृत व्हायला लागतील. म्हणजे आत्ता आपण जे मर्यादित आहोत शरीरामध्ये, जसं की हनुमानाकडे पण होत्या त्या शक्तीही मर्यादितच म्हणायला लागतील, कारण त्याच्याकडं अनिमी गनिमी जे आहेत ना 8 प्रकार काहीतरी, की काहीही म्हणजे सूक्ष्मातलं सूक्ष्म होऊ शकत होता, मोठ्यातला मोठा विशाल होऊ शकत होता, आणखीन काय काय होत होता. येस, द्वैत अद्वैत हे पण नाही, काहीच राहत नाही तिथं. म्हणजे अहम ब्रह्मास्मी, झालं, संपला. अजून काहीच नाही, अहम ब्रह्मास्मी स्थिती येते. हेच यातनंही सांगायचंय. फक्त ते त्यांनी लॉजिकल, जास्त शिकलेली लोक जे असतात, ज्यांना पटत नाहीत गोष्टी, त्यांच्यासाठी ही एक्सपेरिमेंट करून बघणं भाग पडलं त्यांना. आणि मग त्यातनंही त्यांना कळलं की किती जरी एक्सपेरिमेंट केल्या तरी त्या फटीच्या अलीकडे डोळा ठेवल्यावर एवढे बदल होतात, तर पलीकडे जाऊन बघितलं तर आणखीनच काय कळणार नाही आणि वेडे होऊन जाणार ते, त्यांना माहिती आहे. म्हणूनच अजून फटीच्या अलीकडच्या पर्यंतच ते बघतायत, तर त्यांना एवढं गोंधळायला झालंय किंवा वेड व्हायची वेळ आली हे सगळे रिझल्ट बघून. तर फटीच्या पलीकडं म्हणजे अमर्याद क्षमतेमध्ये गेलो तर अनिमिया गनिमा तर खूप छोटी लेवल झाली, त्याच्यापेक्षाही अमर्याद. म्हणजे शब्दच नाही आहे त्याला, आपल्या डिक्शनरीत कुठल्याही लँग्वेजमध्ये शब्द पण नाही आहेत त्याच्यासाठी, जेव्हा आपण त्या सूक्ष्म स्तरावरती जाऊ, हायर चेतनेमध्ये जाऊ तेव्हा. त्यामुळं हायर चेतनेत जातं तेव्हा सकारात्मक नकारात्मक काही नाहीये, फक्त एक्सेप्टन्स, अस्तित्व, एवढंच, संपलं, काहीच नाही. ते पण अस्तित्वही एका तसंही लेवलला नाहीये. तसंही अंजली मॅडम, मी तुम्हाला शिकवलंच आहे ना, विचारच सगळं क्रिएट करतात. मग निगेटिव्ह होणारच आहे ना निगेटिव्ह विचाराने. आपलंच सगळं क्रिएशन आहे ना, आपणच सगळं क्रिएट करतोय ना. मग तुमचा कुठलाही विचार ते क्रिएट करणारच आहे ना. तसंही निगेटिव्ह पॉझिटिव्ह काही नाही, पण तुम्ही आत्ताच्या लँग्वेजमध्ये जर निगेटिव्ह विचार म्हणत असाल, तर निगेटिव्ह सगळं क्रिएट. हे बघा, आपल्याला जे हवं ते आपण क्रिएट करू शकतो. आता आपल्या मेंदूवर जे प्रोग्राम आहेत ना, ते बदलायचे आहेत. आज मॅडमनी जो घेतला दिवसभर सगळं आता म्हणजे चर्चा केली, त्याच्यावरनं एकच लक्षात ठेवायचंय, दिसतंय तसं नसतं. म्हणून जग फसतं असं म्हटलंय ना. म्हणून आपल्याला जे हवे तेच बघायचे. आपण काय करतो व्हिज्युअलायझेशन मधनं तेच करतो ना. आपण म्हणतो का मला बंगला बांधायला पैसे नाहीत. आपण आपला बंगला बघतो आणि तो क्रिएट होतो. होणार आहे तो क्रिएट. आपणच क्रिएटर आहोत. आपलाच डोळा सगळं क्रिएट करतोय. आपण बघितलं आता. दुसरं आता रेकॉर्डिंग बंद करून महत्वाचं सांगते मी काही गोष्टी.